बीजेपी मला का आवडतं की एक टुरिझम मध्ये मी हेच पाहिलं, जे जगात होतंय ना ते आपल्याकडे व्हायला पाहिजे. आज आपण फिरतो बघतो तर त्या गोष्टी आपल्याकडे यायला पाहिजेत. त्याच्यासाठी काय सांगाल, कुठल्या गोष्टी? आता एवढ्यात आता ह्या लास्ट 2-3 इयर्स मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर बालीला जाणाऱ्यांची खूप क्रेज आहे. म्हणजे आमचा महिला वर्ग जो आहे, अरे नाही बालीलाच जायचं, हनीमून कपल असेल बालीला जायचं. आणि काय तिथे त्यांनी फक्त एक झोका झुला म्हणा किंवा काय एक तयार केलाय, त्याच्यावर ते फोटोग्राफीचा एक पॉइंट केला आणि त्याच्यावर ते लाखो रुपये कमवतात. लाखो नाही, इनफॅक्ट आय विल से करोडो. मग ही रोजगार संधी आपण का नाही आणू शकत? आज आपल्याकडे एवढा समुद्र किनारा अफाट मिळालेला आहे. 750 किलोमीटरचा आपला किनारपट्टी, कोकण किनारपट्टी आहे, महाराष्ट्राला भेटली आहे. आज जर आपण थोडं टुरिझमवर लक्ष दिलं, आपल्याकडे किल्ले आहेत, बीचेस आहेत. आज रोमचा किल्ला किती जणांनी पाहिला त्यांनी मला सांगा, रोमच्या किल्ल्यापेक्षा आपले किल्ले किती सुंदर आहेत. बरोबर आहे. आज रोमचा किल्ला बघायला 3.5 लाख ते 4 लाख आपण खर्च करून जातो. तर ते सगळे आपल्याकडे महाराष्ट्रात अवेलेबल आहे. तर थोडंसं मला जर बीजेपीने संधी दिली तर हे जे आपले आयडॉल आहेत, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रभाऊ फडणवीस, आपले स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी एक विजन ठेवून पिंपरी चिंचवडला बदललं. तर मला त्यांच्यासारखंच थोडंसं विजन ठेवून ह्याच्यात खारीचा वाटा उचलायचा आहे, पण मला संधी देण्यात यावी. तर मी म्हणजे मला अशा एवढ्या संधी दिसतात टुरिझमच्या की इव्हन आपलं एक डाव क्रूज घ्या, दुबईचं उदाहरण. काय त्या डाव क्रूज मध्ये लाखो रुपये, त्या डाव क्रूज साठी आपण दुबईमध्ये टूर घ्या, ऐकणारी पहिला दिवस काय डाव क्रूज, दुसऱ्या दिवशी काय डेझर्ट सफारी. मग हे सगळं आपण इथे करू शकतो. बरोबर. आज दुबई सारख्या ठिकाणी पीक उगवतच नाहीये, शेतीच नाहीये, वाळवंट, टोटल वाळवंट आहे आणि प्रत्येक गोष्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट होते, त्याच्यावर ते करोडो रुपये कमवतात आणि 80% टुरिझम हा भारतातला आहे. मग आपण जर वरती आपला आणि डेली, आता माझं स्वतः फॉरेन एक्सचेंजचं पण गेले 10 वर्ष मी बिझनेसमध्ये आहे. वाईट काय वाटतं की आपला रुपीज खाली घसरत चाललाय, तो वर कसा येणार? तर त्याच्यावर एकच पर्याय की आपल्याकडे एक्झॅक्टली, म्हणजे छोटे छोटे उपाय त्याच्यावर. आणि आज लोकांना पर्यटनातनं एक स्ट्रेस लेवल कमी होते. मी तर म्हणते तुम्हाला सायकॅस्ट्रिकला पैसे द्यायचं नसेल, म्हणजे डॉक्टरांचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही फिरा. दर 3 ते 4 महिन्यांनी माणसांनी फिरलंच पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्याला नवीन नवीन गोष्टी आपण बघतो, नवीन नवीन गोष्टी आपण शिकतो आणि त्या आपल्या आयुष्यात, जसं आपण घरात काही गोष्टी घ्यायच्या आधी आपण बाजारात फिरतो आणि ते बघतो आणि मग घरात आणतो, तेच आपल्याला पर्यटनाच्या बाबतीत किंवा पिंपरी चिंचवडच्या बाबतीत करायचंय. जगात जे चांगले ते आपल्याला इथे आणायचंय.